नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेंगुला डायरीज मध्ये. आज आपण आलेलो आहे स्ट्रीट फूड ट्राय करायला. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो महाराष्ट्रामध्ये की आपला वडापाव स्टेपल फूड आहे तसंच. आणि आता आपण ट्राय करणार आहोत हा मिरची भजी, हा वडा, हा कांदा भजी आणि हा त्यांची स्पेशल चटणी आहे. प्राईस मला नंतर सांगतो प्राईस किती आहे. संडा चिकन पाव पण असं तर विचारू काय काय व्हरायटी आहेत. आल्यानंतर आवर्जून यांच्यावरची भजी खायचो. आता आपण ट्राय करणार आहे. स्वतःची हॉटेल आहे ते काही वडापाव, मिसळ पाव आणि आता मला वाटतं गरम कांदा भजी काढतात. तर मित्रमंडळी, आपण आलो आहे स्ट्रीट फूड ट्राय करायला. आपण वेगवेगळ्या मागे आपल्या ट्राय करतो भजी आणि वडापाव. आता आपण आलो आहे हॉटेलकडे. यायचं असेल मग खर्डेकर रोड, खर्डेकर फॉरेस्ट स्कूल कॉलेज आणि खर्डेकर मेडिकल स्कूल त्याच्यामध्ये आपला हा हॉटेल आहे. आणि आता आपण ट्राय करणार आहोत हा मिरची भजी, हा वडा, हा कांदा भजी आणि हा त्यांची स्पेशल चटणी आहे, पुदिन्याची चटणी आणि हा कांदा लसूणची चटणी आहे. आणि हा आहे आपले उसळ, वटाणाची उसळ आहे. आणि तुम्ही चेक करत असेल वेंगुर्ल्याचे स्पेशल हा साधा पाव आपण नेहमी खातो ते. आणि हा पाव आहे आपला आंबोड्याचा, आपण आंबोड्या घावणे खातो त्याच पिठाने बनलेला हा पाव. तर आपण हा ट्राय करणार आहे. चला पहिला बट घेऊ कांदा भजीचा, मिरची भजीचा आणि बघू कशी चव आहे. जे आहे बेसिकली आपलं आंबोड्याचं आंबोड्या घावणे. आणि आपण टाकणार आतमध्ये लसूण चटणी आणि एक साईड आपण टाकणार आहे हा पुदिन्याची चटणी. एक नंबर. प्राईस मला नंतर सांगतो प्राईस किती आहे बिल झाल्यावर. कसं का तरी तुम्ही बघू शकता आंबोडा घावणे खातात सेम पाव. हा जे पाव आहे मैद्याचा नाही आहे, आंबोड्याचा खावणा आहे. वी आर इटिंग हेल्दी ऑलवेज. इफ यू इटिंग पाव बट इज हेल्दी, नॉट सो स्ट्रीट फूड टाईप. चला ट्राय करू. आपण संपूर्ण आपण पुढच्या गोष्टी पूर्ण येतो आणि वी ट्राय दिस उसळ पाव. तर आपण आता खाल्लेलं वडापाव आणि भजीपाव तुम्ही आता बघितलं व्हिडिओमध्ये. आता यांच्याकडे तिथे वरती बघितले अंडे पण आहे. तर अंड्याची काय व्हरायटी आहे, टायमिंग कसं आहे विचारू ओनर सोबत की बाबा काय प्राइसिंग आहे. सकाळी वडापाव भेटते की संध्याकाळी अंडा भुर्जी पाव, किंवा इकडे ऐकलं संध्याकाळी फ्रायडेला शुक्रवारी तुम्ही चिकन पाव पण संडेला चिकन पाव पण असतं. तर विचारू काय काय व्हरायटी आहेत तिकडे खायला. चला ऑल ओव्हर टू यू. येस अजय, अनिल बोला काय काय आहे तिकडे. आमच्याकडे उसळ पाव, मिसळ पाव होतं, परत भजी असते, वडापाव असतो, बटाटा भजी, मिरची भजी हे आयटम असतात. आमलेट पाव मिळतो. संडेला चिकन आमलेट पाव कधी पण भेटतो की संध्याकाळी? आमलेट पाव कधी पण मिळतो. आता पण भेटू शकतो का? आता पण मिळतो. परत संडेला चिकन पाव असतो. संडेला चिकन पाव. तर चिकन पावमध्ये पीस किती असतं, मग काय प्राइसिंग काय आहे त्याच्यावर? अच्छा, चिकन पाव 40 रुपीज आणि उसळ पाव 25 रुपये. मिसळ पाव 25 रुपये, वडापाव 10 रुपये. वडापाव 10 रुपये. आणि मंडे टू संडे असताना कधी त्यामुळे आम्ही रेट रिजनेबलच लावले सगळ्यांकडे. ते कॉलेज स्टुडंट्स आहेत म्हणून असतात जे पब्लिक आहे त्यामुळे रिजनेबल रेट लावले. इकडे यायचं असेल तर त्याचा इकडे यायचं असेल तर तुम्हाला वेंगुर्ला पुढे रोड आहे, BK रोड, खर्डेकर रोड आहे. तर पेट्रोल पंपच्या बाजूला भोसले गिरण आहे समोर, यांच्या समोरच खर्डेकर कॉलेजच्या बाजूला. थोडं पाहिजे का गरम आहे का मॅडम? टाका मामा. आता आपण आलो वेंगुर्ला मार्केटमध्ये आणि ट्राय करणार आहे इकडे वडा आणि भजी. बघू कसं आहेत ते. वेंगुर्ला मार्केटचा मध्येच आहे, हॉटेलचं नाव आहे. सकाळी किती वाजता उघडतं मग? 7:30. 7:30. आणि संध्याकाळी रात्रीपर्यंत 9:30 पर्यंत असतो. म्हणजे स्पेशालिटी काय मग हे भजी वडा? प्रत्येकातलं एक आयटम खाऊन पहिला तर खावाचा वाटते. तुम्ही खात्री आहे. आणि कांदा भजी, पावसाचा साईज बघा, हे पावसाचा साईज. कसे लोकल पाव आहे. असं म्हणतात आपलं आंबोड्या खातात त्याच पिठाने हे पाव रेडी झालेलं आहे. तुम्ही आंबोड्या खावा किंवा पाव खावा, एकच गोष्टी.
मग गरम गरम वाटतं, तुम्ही बघू शकताय गरम गरम वाटतंय. माझ्या आईचं गाव वेंगुर्ला, ओके. माझं गाव शिरोडा. शिरोडा. पण आम्ही ज्यावेळी आजीकडे त्यावेळी यायचो लहानपणात, म्हणजे मामाकडे राहायला, त्यावेळी आल्यानंतर आवर्जून यांच्याकडची भजी खायचो. तीच चव आज कित्येक वर्ष यांची कायम आहे. आजही आम्ही कधी वेंगुर्ल्यात आलो की न चुकता भजी खाऊन जातो. म्हणजे ती चव भजी. भजी, कांदा भजी स्पेशल आहे. आणि गिरायकांची चांगलं बोलणं, अजबीलं बोलणं हेही खूप महत्त्वाचं आहे बरोबर. धंद्यासाठी. आणि या गोष्टी आम्ही आज पण जपल्या हो, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.